नमस्कार मित्रांनो, फेब्रुवारी महिना लागलेला आहे आणि त्यातल्या त्यात माघ महिना चालू आहे. यंदा 5 फेब्रुवारी 2026ला आहे माघ महिन्याची संकष्टी चतुर्थी. त्या दिवशी गुरुवार आहे. तसेच या दिवशी सुकर्म योगही जुळून येत आहे. वैदिक शास्त्रानुसार आणि पुराणानुसार या योगात केलेली भक्ती आणि काम हे अक्षय फळ देणारे असते असं मानलं जातं. मग या संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त काय आहे? पूजेची वेळ काय आहे? या दिवशी गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय उपाय करावे? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वैदिक शास्त्रानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:09 पासून सुरू होत आहे आणि 6 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजेच शुक्रवारी रोजी मध्यरात्री 12:22 असणार आहे. म्हणून तिथीनुसार संकष्टी चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026ला असणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून सुरू होतो आणि 8:29 संपतो आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:22 पासून सुरू होत आहे ते सकाळी 6:15 असणार आहे. तसेच या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून ते 12:57 असणार आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्राची पूजा रात्री केली जाते व त्यानंतर उपवास सोडला जातो. चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व संकष्टी चतुर्थीला दिलं गेलं आहे आणि चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. आता ज्या ठिकाणी चंद्र रात्री काही कारणांमुळे दिसणार नाही किंवा दिसला नाही तर काय करायचे सांगते ऐका. रात्री उपवास सोडण्याची वेळ पंचांगानुसार बघावी, गणपतीची पूजा करावी, मग बाहेर येऊन आकाशात बघून तुम्ही चंद्रदेवाचं स्मरण करा. त्यांचा मंत्र म्हणा, जसे की ओम चंद्राय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः. हा मंत्र तुम्ही 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं. चंद्रासाठी शक्य असला दिवा अगरबत्ती लावा आणि चंद्रदेवाला नमस्कार करा आणि म्हणा, हे चंद्रदेव, आज तुम्ही मला आकाशात दिसत नाहीये, परंतु तरीही मी तुमची पूजा व सेवा करत आहे. तरी तुम्ही माझी ही सेवा, साधी भोळी भक्ती, पूजा स्वीकारा आणि माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. मी तुम्हाला स्मरून माझी संकष्टी चतुर्थीचं व्रत उपवास सोडत आहे. कृपया तुमचा आशीर्वाद माझ्यावर असू द्या व माझा उपवास तुमच्या आशीर्वादाने सफल हो. आता हे सगळं झाले. ज्यांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र काही कारणामुळे दिसला नाही तर त्यांच्यासाठी हे उपाय आहेत. परंतु जर आकाशात चंद्र असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या पद्धतीने चंद्राची पूजा करून उपवास सोडू शकता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीला जास्वंदीचं फूल आणि दुर्वा अवश्य अर्पण करावे. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं, स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी, गणपती स्तोत्र म्हणावे, गणपती मंत्र म्हणावे, गणपती अथर्वशीर्ष म्हणावे, आरती करावी, नैवेद्यात लाडू, मोदक असे पदार्थ ठेवावे, देवाला नमस्कार करावा आणि जमलं तर तुमच्या घराजवळ एखादे गणपतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन नक्की घ्यावे. या दिवशी शिव्या देऊ नये, भांडू नये, सात्विक विचार ठेवावे, चांगले कर्म करावे, देवाची पूजापाठ करावी. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा. जमलं तर या दिवशी दानधर्म करावे, जसं की अन्नदान करणे. योगायोगाने या दिवशी गुरुवार असल्यामुळे तुम्ही पिवळ्या पदार्थांचे किंवा अन्नाचे दान करू शकता, पिवळी फळे दान करू शकता, पिवळे कपडे दान करू शकता. गुरुवारी गुरुच्या पाया नक्की पडा. असे केल्याने गुरुग्रहाची कृपा प्राप्ती होईल. सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करणं या दिवशी शुभ राहील. जमलं तर पिवळे कपडे परिधान करा. या दिवशी गुरुचा बीज मंत्र 108 वेळा म्हणा. तो बीज मंत्र म्हणजे ओम ग्रां ग्रीं ग्रों सह गुरुवे नमः. एवढे उपाय जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केले तर गणपती बाप्पाचे तर आशीर्वाद मिळेलच, पण गुरुग्रहाचाही आशीर्वाद मिळेल. गुरुग्रह स्ट्रॉंग होईल, अडलेली कामे पूर्ण होतील, संकटे दूर होतील, पैसा येईल, घरात समृद्धी येईल, मंगल कार्य घडून येतील, सुखशांती भेटेल, देवपूजा केल्याचे पुण्यही मिळेल. मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम गण गणपतये नमः किंवा गणपती बाप्पा मोरया.